Welcome friends, welcome to my channel. In this lecture, today we are going to discuss all figure of speech. Figure of speech, which is a curriculum part. And actually what do we mean by figure of speech? We must learn here. फिगर ऑफ स्पीच हे एक ग्रामरचा सेगमेंट आहे आणि हा आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. स्टेट बोर्ड असेल किंवा सीबीएसई बोर्ड असेल, त्या प्रत्येक बोर्डमध्ये इंग्लिश लँग्वेज किंवा इंग्लिशचा जो पेपर असतो त्या पेपरमध्ये साधारणपणे 2 मार्काचं जे असणार एक सेगमेंट आहे ते फिगर ऑफ स्पीच आहे. काही लाईन्स दिलेले असतात, त्यातलं फिगर ऑफ स्पीच फाइंड आउट करायचं सांगितलेलं असतं किंवा कुठल्या तरी एका पोएट्री मधल्या स्पेसिफिक फिगर ऑफ स्पीच फाइंड आउट करायचे सांगितलेले असतात. त्या पद्धतीनं दिलेल्या लाईन मध्ये कुठली फिगर ऑफ स्पीच आहे किंवा पोएट्री मध्ये कुठल्या फिगर ऑफ स्पीच यूज केलेले आहेत त्या आपल्याला आयडेंटिफाय करायला सांगितलेले असतात. सो फॉरगेट फॉर दॅट, here we must understand what do you mean by figure of speech. Now let me tell you friends, here is figure of speech in front of you. You just come with me to understand. First of all, what do you mean by figure of speech? This is the word figure of speech. We know the figure of speech, literary meaning of this word is what? या शब्दाचा लिटररी मीनिंग असा आहे की भाषेचे अलंकार. सो गाईज लेट मी टेल यू, भाषेला अलंकार असतात का? येस, ऑब्विसली तिथे असतात अलंकार. जसं की माणूस किंवा व्यक्ती स्वतःला सुंदर दिसण्यासाठी किंवा स्वतःचं एक स्पेसिफिक अट्रॅक्टिव्ह व्यक्तिमत्व शो करण्यासाठी, डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ऑर्नामेंट्स दागिने विअर करतो. त्याच पद्धतीनं लँग्वेजमध्ये लँग्वेजला स्पेसिफिक इफेक्ट येण्यासाठी किंवा स्टायलिस्टिक इफेक्ट प्राप्त होण्यासाठी लँग्वेजची फिगर ऑफ स्पीच असतात. इथे एक लिटरल डेफिनेशन दिलेली, अ फिगर ऑफ स्पीच इज अ लिटररी डिव्हाइस, म्हणजे साहित्यिक एक अशी अलंकाराची एक भाषेचे अलंकार अशी एक पद्धत आहे इन विच लँग्वेज इज युज्ड इन अनयुज्युअल ऑर फिगर्ड, म्हणजे अनिश्चित अशा पद्धतीची, अनियमित अशा पद्धतीची फिगरेटिव्ह लँग्वेज यूज केली जाते. आणि ती कशासाठी केली जाते? एक स्पेसिफिक स्टायलिस्टिक इफेक्ट लँग्वेजला देण्यासाठी अशा पद्धतीची फिगर ऑफ स्पीच यूज केल्या जातात. सो लेट अस अंडरस्टँड, या फिगर ऑफ स्पीचचे म्हणजे 2 ग्रुप पडलेले, त्याच्यामध्ये ते ग्रुप काय आहेत ते फर्स्ट आपण काही फिगर ऑफ स्पीच वन बाय वन या ठिकाणी स्टडी करूया. नाउ लेट अस अंडरस्टँड फर्स्ट वन, दॅट इज मेटाफर. आता आपल्याला हे मेटाफर काय फिगर ऑफ स्पीच आहे? द वर्ड मेटाफर मीन्स व्हॉट? इट इज अ कंपॅरिझन बिटवीन आणि अनरिलेटेड 2 वर्ड्स किंवा 2 गोष्टींमधलं, विशिष्ट अशा अनरिलेटेड 2 गोष्टींमधलं डायरेक्ट कंपॅरिझन या ठिकाणी शो केलेलं असतं. जसं की इथे पाऊस पडतोय, तो कसा हेवी पाऊस पडतोय, परंतु इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग, हे एक एक्झाम्पल इथे या ठिकाणी शो केलेलं आहे. तर ह्या एक्झाम्पलच्या अनुषंगाने आपण वी कॅन डिस्कस दॅट इट इज रेनिंग cats and dog, or you can say he is lion. That means you can say, oh my lion, oh my boy, he is lion. That's like a metaphor. But there is another comparison. I can say a person which is brave like a lion, or I can say which is as pure as water. So this is different figure of speech. Let me tell you ahead, that figure of speech is simile. Now here you must understand, सिमिली मीन्स या ठिकाणी सुद्धा 2 डिफरंट गोष्टीचं कंपॅरिझन दाखवलेलं आहे, बट हे कंपॅरिझन लाईक किंवा ऍज या पद्धतीने, जसं की ऍज किंवा लाईक या पद्धतीने शो केलेले. त्यामुळं यू गेट आयडिया ऑन दॅट. आपल्याला एक क्रिस्टल क्लिअर आयडिया मिळते की लाईक मध्ये जर 2 गोष्टीचं कंपॅरिझन केलेलं असेल तर ती फिगर ऑफ स्पीच सिमिली असते. सो एक्झाम्पल इज फॉर यू हिअर, दे फाउट लाईक कॅट अँड डॉग्स. सो दॅट्स व्हॉट एक्झॅक्टली लाईक या ठिकाणी आपल्याला ही सिमिली या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल पाहायला मिळलं. देन नेक्स्ट वन, दॅट इज ऑक्झिमरॉन. आता हा ऑक्झिमरॉन या वर्डचं लिटररी मिनिंग किंवा याचा पार्ट काय आहे तर 2 पेअर्स ऑफ वर्ड्स किंवा 2 विरोधाभास, दॅट मीन्स कॉन्ट्राडिक्टरी टू इच अदर्स. वन इज मायनस, देन अनदर वन इज ऑब्वियसली निगेटिव्ह. वन इज प्लस, देन अनदर वन इज डेफिनेटली मायनस. सो यू मस्ट अंडरस्टँड फॉर दॅट. इथे त्याच पद्धतीचं ग्रुप ऑफ वर्ड्स आलेले असतात. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, पार्टिंग इज सच अ स्वीट सॉरो, हे एक्झाम्पल आहे. रोमिओ अँड ज्युलियट हे एक शेक्सपियरचा ड्रामा आहे. विल्यम शेक्सपियर वॉज अ ग्रेट पर्सन, आणि ह्या लिटररी पर्सनचा रोमिओ अँड ज्युलियट हा जो ड्रामा आहे याच्यामधलं हे सेंटेन्स आहे, पार्टिंग इज सच स्वीट सॉरो. त्याच्यामध्ये स्वीट सॉरो, दुःख कधी गोड असतं का? बट लुक लाईक दॅट.
अशा पद्धतीचा एक इफेक्ट देण्यासाठी किंवा कॉन्ट्रडिक्शन क्रिएट करण्यासाठी ऑक्झिमरोन टाईपची फिगर ऑफ स्पीच यूज केली जाते. परत एक गोष्ट फिगर ऑफ स्पीचची रिलेटेड मी तुम्हाला सांगतो. ही जी ऑल फिगर ऑफ स्पीच आहेत ती पहिली तर याच्यामध्ये याचं ओरिजिन ग्रीक किंवा लॅटिन लँग्वेजेस मध्ये झालेलं आहे. कारण त्या काळातले ते थिंकर्स, विचारवंत, त्यांनी फिलॉसॉफर्स व्हॉट वी कॅन से, त्यांनी याच्यावरती खूप सगळा रिसर्च करून ह्या गोष्टी फाइंड आउट केल्या आणि म्हणून मग अशा पद्धतीनं जी ऑक्झिमरॉन, हायपरबली, मेटाफोर ही जी नावं आहेत फिगर ऑफ स्पीचची ती मोस्ट प्रोबॅबली ग्रीक किंवा लॅटिन पॉइंट ऑफ व्ह्यूची आहे. So let me tell you one more thing. That means next figure of speech in front of you, that is hyperbole. So keep understand what do you mean by hyperbole. आपल्याकडे मराठीमध्ये एक फिगर ऑफ स्पीच आहे, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अतिशय म्हणजे फुगवून सांगणे. जसं की मराठीमध्ये एक कविता आहे ज्याच्यामध्ये लहान मुल सॉरी दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजींची सेंडी झाली, भाऊजींची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, त्याचा उघड वेशीपर्यंत गेला आणि त्यात उंट पोहून गेला. अशा पद्धतीचं जे एक एक्झॅगरेशन म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा एम्फॅसाइज करून सांगणे, एक्झॅगरेट करून सांगणे. तसंच इंग्लिशमध्ये हायपरबोल ही एक फिगर ऑफ स्पीच आहे. इज अन इंटेन्शनल एक्झॅगरेशन म्हणजे जाणीवपूर्वक केलेलं एक्झॅगरेशन of truth used to emphasize the importance of something or to create a comic effect. लक्षात ठेवा, कॉमिक इफेक्ट क्रिएट करण्यासाठी या पद्धतीचं फिगर ऑफ स्पीच केली जाते. नाउ अन एक्झाम्पल, आता इथे हायपरबोलचं एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. दॅट मीन्स लेट मी टेल यू, इज से दॅट अ backpack weigh a ton. A backpack weighs a ton. That means this is a figure of speech and that what we can get, a backpack weigh a ton. म्हणजे हे एक एक्झॅगरेशन केले. नो पॅक लिटरली वेज अ टन बट टू से माय बॅकपॅक वेज 10 pounds doesn't effectively communicate how burdensome a heavy backpack feels. म्हणजे बॅकपॅक म्हणजे इट्स पॅक ऑफ बॅक साइड, व्हॉट वी कॅन से. आपल्याकडे स्टुडंट्स कॅरी करतात तुमची जी सॅक, तर त्याचं वजन जे आहे ते टन्स ऑफ वजन आहे का? डेफिनेटली नाही. पण जर लिटररी पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर त्याच्यात असणारी पुस्तकं तुमचं जे मीन किंवा जॉग्राफी जर विचार केला तर जॉग्राफीचं पुस्तक हातात आहे, बट आपण असं म्हणू शकतो की ही जॉग्राफी तुम्ही हातात धरली. इज इट पॉसिबल टू प्रॅक्टिकली? तर ते तसं नसताना त्याच्या पद्धतीचं एक्झॅग्रेटिव्ह टाईपचं जे आपण इंटेन्शनली एक्झॅग्रेशन क्रिएट करतो त्या गोष्टीला हायपरबोल म्हटलं जातं. अँड दॅट इज एक्झाम्पल फॉर यू. नाउ नेक्स्ट वन, दिस इज अलिटरेशन. नाउ द वर्ड अलिटरेशन, इट गिव्स यू द पर्टिक्युलर अलिटरेशन, अल्टर, दॅट मीन्स अल्टरनेशन ऑफ समथिंग. आता या केसमध्ये इथे काय होतं, एक पर्टिक्युलर साऊंड किंवा एक पर्टिक्युलर लेटर तुमचं त्याच ओळीमध्ये त्याच वाक्यामध्ये रिपीट होत जातं. जसं इथे एक्झाम्पल दिले, बॉब बॉट द बॉक्स ऑफ ब्रिक्स टू द बेसमेंट. नाउ हे पर्टिक्युलर बी लेटर रिपीट झाले आणि असं जेव्हा पोएट्रीच्या लाईन मध्ये असतं किंवा कुठल्याही एखाद्या सेंटेन्सच्या लाईन मध्ये असतं, that figure of speech is called as alliteration. Alliteration समजायला, लक्षात ठेवायला आणि आयडेंटिफाय करायला अत्यंत सोपं आहे. So quick recap on that. Now next one, that is onomatopoeia. Now let me tell you, onomatopoeia हे जरा थोडंसं डिफिकल्ट वाटतं रीड करायला, बट इट इज सो सिम्पल. हे खूप अंडरस्टँड करण्यासाठी खूप सोपं आहे. ही एक अशा प्रकारची फिगर ऑफ स्पीच आहे. That means which words evoke the actual sound of things they refers to describe. इथं अशा पद्धतीचे साऊंड्स क्रिएट झालेले असतात त्या वर्डमध्ये की त्या वर्डचं फिजिकल नेचर, जसं की स्विच, स्विच द फॅन, स्विच, किंवा नाउ लेट मी टिकटॉक, बूम. नाउ हिअर आर डिफरंट एक्झाम्पल्स टू यू. लेट मी टेल यू कन्व्हेन्शनल ओनोमॅटोपिया, हे डिफरंट टाइप्स आहेत. बिफोर दॅट आय मस्ट टेल यू हिअर सम एक्झाम्पल. कीपिंग टाइम, टाइम. आता टाइम मध्ये वेळ पण आहे, वेळेत या शब्दाचं पण टाइम हा पर्टिक्युलर एक साऊंड क्रिएट करतो, दॅट इज कॉल्ड एज, दिस वन इज ओनोमॅटोपिया. नाउ बेल्स, 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 हे पण ओनोमॅटोपिया आहे. परत नेक्स्ट वन आहे किनल, मिल्क, मिल्स. दॅट पर्टिक्युलर वर्ड क्रिएट द रिदम अँड साऊंड, आणि त्या शब्दामध्येच, सॉरी त्या साऊंड मध्येच शब्द दडलेला असतो किंवा तो पर्टिक्युलर शब्द हा फिजिकली हाईड झालेला असतो. दॅट इज कॉल्ड एज onomatopoeia. So this is all about for onomatopoeia. Now come to next one, that one irony. It is much lengthier you can say. आणि हा जो फिगर ऑफ स्पीच आहे आयरनी, ही थोडीशी समजून घेण्यास डिफिकल्ट आहे.
कारण याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. बट फॉर युअर सेक यू मस्ट अंडरस्टँड व्हॉट डू यू मीन बाय आयरनी. आपल्या मराठीमध्ये आयरनीचं मिनिंग आहे ते म्हणजे उपहास, किंवा एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीबद्दल सार्कॅस्टिक टाईप, म्हणजे आपण उपहासाने उपरोधाने बोलतो. जसं की आपण एक्झाम्पल्स बघूया त्याच्यामध्ये. त्याच्यात डिफरंट टाइप्सचे एक्झाम्पल्स आहेत. लेट मी शो यू वन एक्झाम्पल फॉर आयरनी. Okay, here are a number of examples for us. So come on to understand. Now here is the Don Quixote. That is the poem by Don Quixote. Cervantes. Miguel Cervantes, the poem is here. Here you must understand irony. Historians, that means first exactly here in that particular dramatic irony by Othello. कशा पद्धतीची असते irony? Let me tell you. The device of dramatic irony is specially well suited to the theater, which displays constantly shifting sets, scenes, and characters to stationary audience that therefore often has more complete or omniscient perspective compared to any of the characters. One excellent example, dramatic irony can be found in Shakespeare's Othello. शेक्सपियरच्या ऑथेलो या ड्रामामध्ये आयरनी आपल्याला पाहायला मिळते. नाउ लेट मी टेल यू, अशा प्रकारचे विरोधाभास असतात. एक मोठं एक्झाम्पल आहे. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. उपरोधाने म्हणजे कशी असते आयरनी? लेट मी टेल यू. आय ब्रोक द डिश. आय ब्रोक द डिश अँड माय मदर सेज मी वाव ग्रेट यू डू वेल. अशा पद्धतीनं म्हणजे एखाद्या व्यक्तीनं डिश फोडली, ओके यू आर राईट गुड. अशा पद्धतीने जेव्हा आपण विरोधाभास किंवा विरोधाभास वी कांट से, आपण याला उपरोधाने त्या व्यक्तीला प्रशंसा केली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज आयरनी. So next one, that is pun. Now you can read this one pun as a, here is the pronunciation of pun, P-U-N, P-U-H-N, pun. You can read like that. And now here you must understand what do you mean by pun. Now let me tell you, that plays with words that have multiple meanings. आता इथे एक शब्दांचा खेळ आहे, आणि हा शब्दांचा खेळ आपल्याला मराठीमध्ये आपण बघतो. मोस्ट प्रोबेबली आपण ड्रामा, नाटक, मूवीज वगैरे बघतो. त्याच्यामध्ये एक बोललं जातं, परंतु त्याच्या पाठीमागे एक वेगळाच हिडन मिनिंग शो केलेला असतो किंवा असतो, आणि तो शब्दांचा जो खेळ आहे दॅट इज कॉल्ड ॲज पन. ओके, सो कशा पद्धतीने असेल? आपण सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला मराठी मूवी ती सध्या काय करते. या मूवीमध्ये तो जो हिरो आहे तो हिरोईनला काय म्हणतो? तू खूप छान दिसतेस. ओके, नेक्स्ट टाइमला ज्या वेळेला अशी सिच्युएशन क्रिएट होते त्यावेळेला तो काहीतरी बोलणार असतो, तेवढ्यात ती त्याला म्हणते आय नो, मला माहितीये तू काय म्हणणार आहेस, तू खूप छान दिसते. बट त्या टायमिंगला तो तसं म्हणत नाही. तो काय करतो? नाही, तू हसताना खूप छान दिसतेस. नाउ दॅट काइंड ऑफ थिंग, अशा पद्धतीला चे वर्ड यूज करणाऱ्या गोष्टीला पण म्हणतात, आणि दॅट इज कॉल्ड ॲज पण इन इंग्लिश. आणि मराठीमध्ये त्याला अशा पद्धतीचा शब्दांचा खेळ, प्ले ऑफ गेम यू कॅन से. नाउ हिअर इज एक्झाम्पल फॉर यू. अलिस इन द वंडरलँड हे एक पोएम आहे लुईस कॅरोलची. सॉरी, दिस इज अ नॉवेल, आणि या नॉवेलमध्ये हे टाईपचे पण आपल्याला पाहायला मिळतात. लेट मी टेल यू. अँड हाऊ मेनी आवर्स अ डे डिड यू डू लेसन्स, आस्क्ड अलिस इन हरी टू चेंज द सब्जेक्ट. 10 hours the first day, said the mock turtle. 9 the next, and so on. What a curious plan, exclaimed Alice. That's the reason they are called lesson, the Gryphon remarked, because they listen from day to day. That means these are the game of words. अशा पद्धतीने शब्दांमध्ये फिरवणं, that is called as pun. तुम्ही या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊ शकता गाईज. ओके, सो लेट अस अंडरस्टँड नेक्स्ट वन, that is personification. Here you must understand personification. आपल्या मराठीमध्ये या अलंकाराला काय म्हटलं जातं? तर एखादी ऑब्जेक्ट किंवा एखादी नॉन लिव्हिंग थिंग किंवा एखादं ॲनिमल, कुठलीही अशी गोष्ट आहे की ती माणसासारखं कृत्य करू शकते, दॅट इज कॉल्ड ॲज पर्सॉनिफिकेशन. नाउ लेट मी टेल यू, दिस इज अ फिगर ऑफ स्पीच, आणि या पद्धतीने एक एक्झाम्पल, आपण अनेक एक्झाम्पल्स आहेत ती पाहूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल सी, इथे आहे ओल्ड मॅन अँड सी. हे एक नॉवेल आहे अर्नेस्ट हेमिंग्वेची, आणि त्या नॉवेल मधनं एक पर्सॉनिफिकेशनचं एक एक्झाम्पल आहे. इथे आपण पाहूया. Just before it was dark, as they passed a great island of Sargasso weed that heaved and swing in the light sea, as though the ocean were making love with something under a yellow blanket. बघा, आता हा समुद्र आहे. समुद्र कधी प्रेम करतो का माणसावर, किंवा समथिंग अंडर अ येलो ब्लँकेट, हे सांगितलेलं आहे.
his small line was taken by dolphin. His small line, ही जी स्मॉल लाईन आहे ती was taken by dolphin. म्हणजे या पद्धतीचं जे पर्सॉनिफिकेशन याला म्हणतात. नाउ लेट मी टेल यू वन मोर एक्झाम्पल. इकडे पुढे दुसरं एक्झाम्पल आहे. इट इज द ईस्ट. इट इज द ईस्ट अँड ज्युलियट इज द सन. आता ज्युलियट हे नाव आहे, ज्युलियट सीझर. ओके, रोमिओ अँड ज्युलियट. देन ज्युलियट आणि रोमिओ ही एक लव्ह स्टोरी आहे, लव्ह ड्रामा आहे शेक्सपियरचा. ट्रॅजेडी आहे ऍक्च्युअली ती. सो फॉरगेट फॉर दॅट. हिअर यू मस्ट अंडरस्टँड ज्युलियट हे पर्सन आहे, व्यक्ती आहे. आणि ज्युलियट इज द सन, तो सूर्य आहे. म्हणजे काय, एका जीवित वस्तूची किंवा जीवत वस्तूची एका सूर्यासोबत किंवा सन सोबत केलेलं कंपॅरिझन किंवा त्याला दिलेली उपमा, दॅट इज कॉल्ड ॲज पर्सॉनिफिकेशन. म्हणजे माणसासारखं नॉन लिव्हिंग थिंग ह्या ऍक्ट करतात, दॅट इज कॉल्ड ॲज पर्सॉनिफिकेशन. नाउ लेट अस अंडरस्टँड नेक्स्ट वन विच इज पॅराडॉक्स. ऍक्च्युली काय लिटरल मिनिंग आहे पॅराडॉक्सचं? कॉन्ट्राडिक्ट इटसेल्फ. ते स्वतःमध्येच विरोधाभास आहे. but which upon further examination contains some kernel of truth or reason. आता ऑस्कर वाइल्ड फेमस ड्रामाटिस्ट आहे, त्याचं एक एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. ऑस्कर वाइल्ड फेमस ड्रामाटिशियन डिक्लेरेशन दॅट लाईफ इज मच टू इम्पॉर्टंट टू बी टेकन सिरियसली इज अ पॅराडॉक्स. कधी कधी एखाद्या गोष्टीची जास्त काळजी करणं सुद्धा धोकादायक असतं असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं लाईफ इज मच टू इम्पॉर्टंट टू बी टेकन सिरियसली इज अ पॅराडॉक्स. हे कोणी सांगितले? ऑस्कर वाइल्ड. अशा पद्धतीचं पॅराडॉक्स मीन्स दॅट पर्टिक्युलरली. पॅराडॉक्सचं रिडिंग प्रोनाउन्सिएशन कसं होतं? पॅरॅडॉक्स. यू कॅन कॉल पॅराडॉक्स. सो दॅट इज एक्झाम्पल बाय विल्यम शेक्सपियर्स रोमिओ अँड ज्युलियट. रोमिओ अँड ज्युलियट. विल्यम शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलियट या ड्रामामधलं पर्टिक्युलर पॅराडॉक्स हे एक्झाम्पल आहे. आपण पाहूया काय एक्झाम्पल आहे. शेक्सपियर्स Romeo has yet met Juliet and still heartbroken over his first crush, Rosalind. Shakespeare expresses the whirling, that means confusion of his emotion in his movement with a series of oxymoron and paradox. आपल्याला इथे एक्झाम्पल आहे पॅराडॉक्सची. बघा, alas that love whose view is muffled still. येते लक्षात? should without eyes सी पाथवे टू हिज विल. आता बघा, कोणी फक्त डोळ्याशिवाय त्याचा मार्ग शोधू शकेल का? अशा पद्धतीचं वाक्याचं कन्स्ट्रक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज फिगर ऑफ स्पीच. लँग्वेज मध्ये अशा पद्धतीचा इफेक्ट क्रिएट करून देण्यासाठी मी तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल सांगतो. दादा कोंडकेच्याच मूवीज मध्ये बरोबर शब्दाच्या विरुद्ध मिनिंग असतं किंवा एका शब्दाचे अनेक मिनिंग क्रिएट झालेले असतात. तशा पद्धतीचा इफेक्ट क्रिएट करण्याची पॉवर केवळ रायटर मध्ये असते किंवा एखाद्या ओरॅटर किंवा एखाद्या स्पीकर मध्ये असते. आणि त्या पद्धतीचं स्पीकरची क्वालिटी किंवा रायटरची क्वालिटी शो करणं, त्याला तशा पद्धतीचे वर्ड यूज करता येणं म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज figure of speech. So that's it for this lecture. We'll stop here and see you in the next lecture. Thank you guys. If you like this lecture, you can subscribe my channel. Thanks a lot.